हाय, तुम्ही जर हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ज्यावेळेस आपण हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आपण ज्या गोष्टी खातोय त्याच्यावर शरीर चालतं. पण शरीराची काही मागणी असते का, मला आज ह्या गोष्टीची जास्त गरज आहे, मला प्रोटीनची गरज आहे, मला फायबरची गरज आहे, मला व्हिटॅमिनची गरज आहे, मला मिनरलची गरज आहे, पाण्याची गरज आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला कळल्या नाही ना, तर आपण वेगळ्याच गोष्टी घेत राहतो, म्हणजे दुसरंच खाणं खात राहतो, पण शरीर सारखं खात नाही. आणि मग त्याच्यानंतर आजार तयार व्हायला लागतात. तर आजार जर कमी करायचे ना आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे काय खाताय, ज्या पद्धतीनं चांगलं खाताय, तर त्याच्यात शरीराचे संकेत काही असेल तर ते ओळखता आले पाहिजे. म्हणजे समजा एक त्याचं तर उदाहरण सांगतो, की तुम्हाला प्रोटीनची मात्रा शरीरात कमी झाली, तर तुम्हाला आहे ना फॅट जास्त खावं वाटेल किंवा कार्बोहायड्रेट जास्त खावं वाटेल. आणि हे जर जास्त खाण्याची इच्छा व्हायला लागली ना, तर ऑटोमॅटिक आपल्याला समजून जायचं की आपल्याला प्रोटीन कमी झालं आहे, प्रोटीन वाढवण्याची गरज आहे. आणि प्रोटीन वाढलं म्हणजे ऑटोमॅटिक आपण सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. तर